नमस्कार. आपल्या भविष्याबद्दल करिअरबद्दल विचार सुरू आहे का? मग आजचं हे विश्लेषण नक्की आहे का? आपण अशा 5 महत्त्वाच्या स्किल्सबद्दल बोलणार आहोत, ज्या खरं तर 2026 पर्यंत आपलं करिअर पूर्णपणे बदलून टाकू शकतात. चला तर मग बघूया काय आहेत ही कौशल्य. हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे, पण तितकाच महत्त्वाचा आहे. पूर्वी कसं होतं की चांगली डिग्री मिळाली की झालं, चांगली नोकरी पक्की समजली जायची. पण 2026 आणि त्यानंतरच्या काळात परिस्थिती खूप वेगाने बदलतीये. त्यामुळे आता फक्त पदवीवर अवलंबून राहणं खरंच पुरेसं ठरणार नाही. मग प्रश्न येतो की फक्त शिक्षण का पुरं नाही? असं नाही की डिग्री महत्वाची नाही, ती तर आपला पाया आहे, एकदम भक्कम पाया. पण जग इतक्या वेगाने पुढे जाते की या रेसमध्ये फक्त पाया भक्कम असून चालणार नाही. म्हणूनच आपल्याला समजून घ्यावं लागेल की या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी अजून काय गरजेचं आहे. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. 2026 पर्यंत स्किल्सचं महत्त्व डिग्री इतकंच किंबहुना काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त असेल. या बदलत्या काळात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला एका नवीन टूलकिटची गरज लागणार आहे. आणि हे टूलकिट दुसरं तिसरं काही नसून तीच 5 कौशल्ये आहेत ज्यावर आपण आज बोलणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या कौशल्याने, डिजिटल आणि टेक्नॉलॉजी. ह्याला आधुनिक जगाची भाषा म्हटलंय आणि ते 100% खरं आहे. आजच्या जगात डिजिटल आणि टेक स्किल्स असणं म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा नाहीये, ती आता एक मूलभूत गरज झाली आहे. मग हे डिजिटल आणि टेक स्किल्स म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या आजूबाजूला जे काही डिजिटल टूल्स, प्लॅटफॉर्म्स आणि टेक्नॉलॉजी आहे ती व्यवस्थित प्रभावीपणे वापरता येणं. मग ते ऑफिसचं काम असो किंवा रोजच्या जगण्यातल्या गोष्टी. यामध्ये काय काय येतं? बरं, मोबाईल आणि इंटरनेटचा योग्य वापर हे तर आलंच, पण त्यासोबतच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल थोडीफार माहिती असणं, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कसे काम करतात हे समजून घेणं, आणि हो, आपल्या कामासाठी जे ऑनलाईन टूल्स लागतात त्यांची चांगली ओळख असणं, या सगळ्या गोष्टी यात येतात. आणि यामागचं कारण अगदी सरळ आहे. ज्याला टेक्नॉलॉजी कळते तो इतरांपेक्षा स्पर्धेत नेहमीच एक पाऊल पुढे असतो. आणि खरं सांगायचं तर हे स्किल शिकण्याचा हाच तर सगळ्यात मोठा फायदा आहे. टेक्नॉलॉजीनंतर आता वळूया अशा 2 स्किल्सकडे ज्या पूर्णपणे आपल्या वैयक्तिक आणि बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहेत. पहिलं आहे कम्युनिकेशन म्हणजेच संवाद कौशल्य, आणि दुसरं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजेच समस्या निराकरण. आजच्या जगात आपण कसा विचार करतो, कसं बोलतो, हे पूर्वीपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं झालंय. आता बघा, आपल्याकडे कितीही ज्ञान असलं तरी ते आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवतो यावर सगळं काही अवलंबून असतं. कम्युनिकेशन स्किल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या मनातले विचार, आपल्या कल्पना समोरच्या व्यक्तीपर्यंत स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने पोचवता येणं. चांगल्या कम्युनिकेशनसाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक, आपलं बोलणं एकदम स्पष्ट आणि मुद्देसूद असावं. दुसरं, आपल्या कल्पना मांडताना आत्मविश्वास हवा. आणि तिसरं, जे तितकंच महत्त्वाचं आहे, ते म्हणजे समोरच्याचं बोलणं शांतपणे लक्ष देऊन ऐकण्याची सवय. हे एक साधं सोपं पण खूप पॉवरफुल सूत्र आहे. चांगलं कम्युनिकेशन म्हणजे चांगल्या संधी. आपलं बोलणं जितकं प्रभावी, करिअरमध्ये संधी तितक्याच जास्त. कारण शेवटी आपण आपल्या बोलण्यानेच तर इतरांना प्रभावित करतो, नाही का? आता एक क्षण थांबा आणि प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण प्रॉब्लेम सांगणारे आहोत की प्रॉब्लेम सोडवणारे? जेव्हा एखादी अडचण येते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपली प्रतिक्रिया फक्त समस्या सांगण्याची असते की त्यावर उपाय शोधण्याची? कारण कंपन्यांना नक्की काय हवंय हे स्पष्ट आहे. त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हर्स हवेत. 2026 मध्ये कंपन्या अशा लोकांना शोधतील जे फक्त समस्या घेऊन येत नाहीत, तर त्यावर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेतात. मग हे प्रॉब्लेम सॉल्व्हर्स नेमकं करतात काय? तर बघा, जेव्हा कोणतीही अडचण येते तेव्हा ते सर्वात आधी शांतपणे विचार करतात, गडबड करत नाहीत. मग ते वेगवेगळे पर्याय शोधून काढतात की यावर काय काय उपाय असू शकतात, आणि शेवटी व्यवस्थित विचार करून, विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेतात. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, जो उपाय शोधतो त्याची व्हॅल्यू, त्याचं व्यावसायिक मूल्य आपोआप वाढतं. कंपन्या नेहमीच अशाच लोकांना महत्त्व देतात. चला, आता आपण आपल्या यादीतल्या शेवटच्या 2 पण तितक्याच महत्त्वाच्या स्किल्सकडे आलो आहोत. या स्किल्स आपल्या आतल्या मानसिकतेवर, आपल्या सवयींवर अवलंबून आहेत. पहिली आहे सतत शिकत राहण्याची वृत्ती, आणि दुसरी म्हणजे स्वयंशिस्त. बघा, सतत शिकणं म्हणजे काय? तर एक गोष्ट स्वीकारणं की आज आपल्याला जे येतंय ते उद्या जुनं होऊ शकतं. टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने बदलतीये, म्हणून सतत नवीन गोष्टी शिकायला तयार राहणं हीच ती मानसिकता आहे. या बदलत्या जगात टिकायचं असेल तर हे खूप गरजेचं आहे.
मग ही सवय लावून कशी घ्यायची? सगळ्यात आधी तर नवीन स्किल्स शिकायला नेहमी तयार राहायचं. आजकाल तर कितीतरी ऑनलाईन कोर्सेस आहेत, व्हिडिओज आहेत, वाचायला पुस्तकं आहेत. त्यांचा वापर करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, बदल स्वीकारायचा आणि त्याच्याशी जुळवून घ्यायला शिकायचं. हे अगदी खरं आहे. जो शिकत राहतो तोच टिकतो. या स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल तर शिकण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच. जो शिकतो तोच पुढे जातो. आणि आता आपलं 5वं आणि शेवटचं स्किल, स्वयंशिस्त आणि टाईम मॅनेजमेंट. बघा, आजकाल कामाच्या पद्धती कशा बदलल्या आहेत. वर्क फ्रॉम होम, रिमोट वर्क, या सगळ्यामुळे स्वातंत्र्य तर मिळालंय, पण त्यासोबत एक मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे आपला वेळ, आपलं लक्ष आणि आपली कामं व्यवस्थित मॅनेज करणं हे खूपच महत्त्वाचं झालं. मग स्वयंशिस्त म्हणजे नेमकं काय? तर आपल्या वेळेचा योग्य वापर करणं. मोबाईल आणि सोशल मीडियासारखे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं. आणि हो, कोणतंही काम वेळेवर पूर्ण करण्याची सवय लावून घेणं. ह्याच तर आहेत शिस्तीच्या सवयी. आणि हे तर 100% खरं आहे. शिस्त असलेली व्यक्तीच यशस्वी होते. कोणत्याही क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर शिस्त ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. कारण शिस्त असेल तरच ध्येयापर्यंत पोहोचता येतं. तर आपण ही 5 महत्त्वाची कौशल्य पाहिली. आता या सगळ्यांना एकत्र आणून यशस्वी करिअरचा एक साधा सोपा फॉर्म्युला बघूया. हा फॉर्म्युला 2026 मध्येच नाही तर त्यानंतरही नक्कीच कामी येईल. आणि तो फॉर्म्युला आहे डिग्री अधिक योग्य कौशल्य अधिक योग्य मानसिकता बरोबर यशस्वी करिअर. 2026 मध्ये यशस्वी होण्यासाठी फक्त डिग्री असून चालणार नाही. त्यासोबत ही स्किल्स आणि योग्य माइंडसेट असणं अत्यंत आवश्यक आहे. या तिघांचं मिश्रण म्हणजेच एक यशस्वी करिअर.